कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 9. दोघे जवळ येतात आणि नातं अधिक घट्ट होतं. राघव शेखावत जिवंत असल्याचा संदेश मिळाल्यापासून आरव आणि सान्वी दोघेही अस्वस्थ होते. पाकिटात आलेला फोटो, त्यामागे लिहिलेला पत्ता आणि ते वाक्य, सत्य जाणून घ्यायचं असेल तर उद्या रात्री इथे या, एकटे. हे सगळं एखाद्या सापळ्यासारखं वाटत होतं. त्या रात्री आरव आपल्या स्टडी रूममध्ये बसला होता. त्याच्यासमोर तो फोटो ठेवलेला होता. तो खोल विचारात हरवला होता. तेवढ्यात दरवाजा हळूच उघडला. सान्वी आत आली. तिच्या हातात गरम कॉफीचा कप होता. पुन्हा काम, ती हसत म्हणाली. आरवने थकलेल्या चेहऱ्याने तिच्याकडे पाहिलं. काम नाही, विचार. सान्वी त्याच्या समोर बसली. राघव शेखावत? आरवने मान हलवली. मला समजत नाही, जिवंत आहे की नाही, मित्र आहे की शत्रू. पहिल्यांदाच त्याच्या आवाजात गोंधळ होता. सान्वी काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, कधी कधी प्रत्येक उत्तर शोधण्यापेक्षा योग्य व्यक्तीवर विश्वास ठेवणं महत्त्वाचं असतं. आरव तिच्याकडे पाहू लागला. आणि ती योग्य व्यक्ती कोण आहे? तो हलकसं हसत म्हणाला. सान्वी ही हसली. तुला खरंच उत्तर हवं आहे? हो. तर आरशात जाऊन बघ. क्षणभर दोघेही हसू लागले. अनेक दिवसांनंतर आरव मनापासून हसत होता आणि त्याला जाणवलं, त्याच्या आयुष्यातील प्रत्येक कठीण क्षणी सान्वीच त्याला पुन्हा उभं करत होती. दुसऱ्या दिवशी देशमुख ग्रुपमध्ये परिस्थिती थोडी नियंत्रणात येऊ लागली. सान्वीने शोधून काढलेल्या पुराव्यांमुळे बनावट खात्याचा मुद्दा तपास यंत्रणेसमोर मजबूत झाला होता. करणवरचा संशयही कमी होऊ लागला. तरीही संकट पूर्णपणे टळलं नव्हतं. दुपारी आरव ऑफिसमध्ये काम करत असताना त्याला एक मेसेज आला. मेसेज सान्वीचा होता. संध्याकाळी 6 वाजता वेळ आहे? आरव हसला. त्याने लगेच उत्तर पाठवलं, तुझ्यासाठी नेहमी. संध्याकाळी सान्वी त्याला शहराबाहेरील एका जुन्या मंदिराजवळ घेऊन गेली. इथे का आणलं आहेस? आरवने विचारलं. आज माझा वाढदिवस आहे, सान्वी हळू आवाजात म्हणाली. आरव दचकला. काय? आणि मी तुला सांगितलंच नाही. क्षणभर त्याला स्वतःचाच राग आला. सान्वी, मला माहितीच नव्हतं. ती हसली. माहिती असती तर तू काम सोडून दिवसभर माझ्या मागे फिरला असतास. आरव नकळत हसला. मंदिराजवळ एक छोटंसं तलाव होतं. दोघे तिथे बसले. सूर्यास्त होत होता. थंड वारा वाहत होता. सान्वी शांतपणे पाण्याकडे पाहत होती. एक इच्छा माग, आरव म्हणाला. का? आज तुझा वाढदिवस आहे. सान्वीने डोळे बंद केले. काही क्षण ती शांत राहिली. तिने मनोमन एकच इच्छा मागितली, आरव नेहमी माझ्यासोबत राहो. डोळे उघडताच तिला समोर एक छोटासा केक दिसला. हे कधी आणलं? ती आश्चर्याने म्हणाली. आरव अभिमानाने हसला. देशमुख ग्रुपचा CEO आहे मी. सरप्राईज द्यायला येतं मला. दोघे हसू लागले. सान्वीने केक कापला. पहिला तुकडा तिने आरवला भरवला. आरवनेही तिला केक भरवला. त्या क्षणी दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. त्यांच्या नजरेत शब्द नव्हते, पण भावना होत्या. विश्वास होता आणि हळूहळू वाढत चाललेलं प्रेम होतं. तेवढ्यात वाऱ्याच्या जोरदार झुळकीने सान्वीचा तोल गेला. ती पडणार इतक्यात आरवने तिला पकडलं. क्षणभर दोघे खूप जवळ आले. सान्वीच्या हृदयाची धडधड वाढली. आरवच्या नजरेत ही वेगळीच भावना होती. काही क्षण वेळ थांबल्यासारखा वाटला. मग अचानक आरवचा फोन वाजला. करणचा फोन होता. आरव, त्याचा आवाज घाबरलेला होता. ताबडतोब ऑफिसमध्ये ये. काय झालं आता? करण काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, राघव शेखावतचा पत्ता खरा निघाला आहे. आरव आणि सान्वी एकमेकांकडे पाहू लागले. पण पुढचं वाक्य ऐकून त्यांच्या अंगावर काटा आला. आमचे लोक तिथे पोहोचले होते, पण त्यांना तिथे फक्त रक्त दिसलं आणि भिंतीवर लिहिलेला एक संदेश. आरवचा श्वास अडकला. काय संदेश? करणचा आवाज थरथरत होता. सत्याच्या खूप जवळ येऊ नका, नाहीतर पुढचा नंबर सान्वीचा असेल. फोन कट झाला. सान्वीच्या हातातून केकची प्लेट खाली पडली. कारण आता हा खेळ फक्त कंपनीचा राहिला नव्हता, तर थेट तिच्या जीवावर आला होता. वेदांत सान्वीला आरवबद्दल एक धक्कादायक सत्य सांगणार आहे.
ज्यामुळे त्यांच्या नात्यात पुन्हा एकदा वादळ निर्माण होईल. वेदांत सान्वीला आरवबद्दल धक्कादायक सत्य सांगतो. पुढचा नंबर सान्वीचा असेल. भिंतीवर लिहिलेला तो संदेश ऐकल्यापासून आरव आणि सान्वी दोघेही अस्वस्थ झाले होते. हा खेळ आता फक्त कंपनीचा किंवा पैशांचा राहिला नव्हता. कोणीतरी थेट सान्वीला लक्ष करत होतं. त्या रात्री आरवने संपूर्ण बंगल्याची सुरक्षा वाढवली. अतिरिक्त गार्ड्स नेमले गेले. CCTV तपासले गेले. पण आरवच्या मनाला शांतता नव्हती. रात्री उशिरा तो सान्वीच्या खोलीबाहेर आला. दार अर्धवट उघडं होतं. आज सान्वी झोपलेली होती. आरव काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. मी तुला काही होऊ देणार नाही, तो हळूच पुटपुटला. दुसऱ्या दिवशी सकाळी सान्वी मंदिरात जाण्यासाठी घराबाहेर पडली. आरव ऑफिसमध्ये गेला होता. मीराताईंनी तिला काळजी घ्यायला सांगितलं. लवकर परत ये. हो आई, सान्वी हसत म्हणाली. मंदिरात दर्शन घेऊन ती बाहेर पडत होती. तेवढ्यात तिच्याच समोर एक काळी कार येऊन थांबली. दार उघडलं. आतून वेदांत बाहेर आला. सान्वीचा चेहरा लगेच कठोर झाला. माझा रस्ता अडवण्याची हिंमत कशी झाली तुझी? वेदांत शांतपणे हसला. आज भांडायला आलो नाही, मग तुला सत्य सांगायला आलो आहे. सान्वीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तुझ्या कोणत्याही गोष्टीवर माझा विश्वास नाही, ती पुढे चालू लागली. मग वेदांतचं पुढचं वाक्य ऐकून ती थांबली. आरवने तुझ्याशी लग्न का केलं हे तुला खरंच माहिती आहे का? सान्वी हळूहळू मागे वळली. काय म्हणायचं आहे तुला? वेदांतने खिशातून एक जुना लिफाफा काढला. हे बघ. त्याने काही कागद तिच्या समोर धरले. ते जुने ईमेल प्रिंटआउट होते. त्यातील एका मेलमध्ये आरवने लिहिलं होतं, सान्वीशी लग्न करणं हा व्यवसाय वाचवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. सान्वीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. हे खोटं आहे. खरंच? वेदांत उपहासाने हसला. सगळं वाचून घे. कागदांमध्ये आणखी काही आर्थिक कागदपत्र होती. त्यावरून असं दिसत होतं की सान्वीच्या वडिलांच्या नावावर असलेली काही मालमत्ता आणि शेअर्स देशमुख ग्रुपसाठी महत्त्वाचे होते. वेदांत तिच्या जवळ आला. तुला वाटतं आरव तुझ्यावर प्रेम करतो? हो, सान्वीने ठामपणे उत्तर दिलं. वेदांत हसला. मग त्याने सुरुवातीपासूनच सत्य का लपवलं? हा प्रश्न तिच्या मनाला लागला. कारण सुरुवातीला आरवने खरंच तिच्याशी अनेक गोष्टी लपवल्या होत्या. हे सगळं बनावट असू शकतं, ती म्हणाली. अगदी बरोबर, वेदांत म्हणाला. म्हणूनच मी तुला शेवटचा पुरावा दाखवतो. त्याने मोबाईलमध्ये एक जुना व्हिडिओ चालू केला. व्हिडिओमध्ये आरव आणि त्याचे काही व्यावसायिक सल्लागार दिसत होते. तो व्हिडिओ त्यांच्या लग्नाआधीचा होता आणि त्यात आरव म्हणताना दिसत होता, हे लग्न झालं तर कंपनीची अडचण सुटेल. व्हिडिओ तिथेच संपला. सान्वी स्तब्ध झाली. तिच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं. तिने अनेकदा स्वतःला समजावण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ अपूर्ण आहे. यामागे काहीतरी कारण असेल. पण मनात शंकेचे बीज पेरलं गेलं होतं. वेदांतने तेच ओळखलं. मी तुला आरवपासून दूर करायला आलो नाही, तो खोटं सहानुभूतीचं नाटक करत म्हणाला. मी तुला फक्त सत्य दाखवतो आहे. कारण उद्या जर त्याने तुला सोडलं तर तुला खूप उशीर झालेला असेल. हे बोलून वेदांत निघून गेला. सान्वी तिथेच उभी राहिली. तिच्या हातात ते कागद होते. डोळ्यात अश्रू होते आणि मनात एक भयंकर प्रश्न. जर वेदांत बोलतोय त्यात थोडंसं जरी सत्य असेल तर? संध्याकाळी आरव घरी परतला. तो आनंदात होता कारण कंपनीच्या तपासात काही नवीन पुरावे मिळाले होते. आता त्याला वाटत होतं की तो निर्दोष असल्याचं सिद्ध करू शकेल. तो थेट सान्वीच्या खोलीत गेला. पण तिथे पोहोचल्यावर तो थबकला. सान्वी खिडकीजवळ उभी होती. तिचे डोळे रडून लाल झाले होते. सान्वी, ती हळूहळू त्याच्याकडे वळली. तिच्या हातात ते कागद होते आणि टेबलावर वेदांतने दाखवलेला व्हिडिओ थांबलेला होता. आरवच्या चेहऱ्यावरचे भाव एका क्षणात बदलले. हे तुला कुठून मिळालं? सान्वीचा आवाज थरथरत होता. एकच प्रश्न आहे. आपलं लग्न खरंच फक्त व्यवसाय वाचवण्यासाठी केलं होतंस? खोलीत भयानक शांतता पसरली. आरव काही क्षण काहीच बोलला नाही आणि त्याचं ते मौन
सान्वीच्या मनातील भीती आणखी वाढवत होतं. कारण तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर आता तिच्या समोर उभं होतं. सान्वी गैरसमजात घर सोडून जाते. वेदांतचा डाव यशस्वी होईल का? की आरव वेळेआधी सत्य सांगू शकेल? सान्वी गैरसमजात घर सोडून जाते. खोलीत भयानक शांतता पसरली होती. सान्वीच्या हातात ते कागद होते. टेबलावर वेदांतने दाखवलेला व्हिडिओ थांबलेला होता आणि तिच्या डोळ्यात एकच प्रश्न होता. आपलं लग्न खरंच फक्त व्यवसाय वाचवण्यासाठी केलं होतंस? आरव तिच्याकडे पाहत राहिला. त्याला समजत नव्हतं सुरुवात कुठून करावी. कारण त्या प्रश्नाचं उत्तर इतकं सोपं नव्हतं. सान्वी, माझं ऐक, तो शांतपणे म्हणाला. फक्त हो किंवा नाही. सान्वीचा आवाज कापत होता. आरवचे डोळे मिटले. हो, हे एकच शब्द ऐकताच सान्वीच्या हृदयात जणू काहीतरी तुटलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. म्हणजे वेदांत खोटं बोलत नव्हता. ती पुटपुटली. नाही, गोष्ट तशी नाही आहे. आरव लगेच म्हणाला, मग कशी आहे? सुरुवातीला परिस्थिती वेगळी होती. सुरुवातीला? सान्वी कटू हसली. म्हणजे सुरुवातीला मी फक्त एक गरज होते, एक करार, एक उपाय. आरवच्या चेहऱ्यावर वेदना उमटल्या. कारण तो जाणून होता की तिच्या प्रत्येक शब्दात दुःख होतं. हो, सुरुवातीला हे लग्न एका कारणासाठी झालं होतं. पण आता आता सान्वीने त्याला थांबवलं. आता तुला माझ्यावर प्रेम झाले असं म्हणणार ना? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण मला कसं कळणार की हेही एखादं नाटक नाही? हे ऐकून आरव पूर्णपणे गप्प झाला. कारण त्याच्याकडे पुरावे नव्हते, फक्त भावना होत्या. आणि त्या क्षणी सान्वीला भावना नाही तर सत्य हवं होतं. सान्वी, कृपया, मी तुला गमावू इच्छित नाही. हे शब्द ऐकून तिचं मन क्षणभर टळमळलं. पण वेदांतने दाखवलेले पुरावे, आरवचं हो म्हणणं, सगळं तिच्या मनात घुमत होतं. कदाचित तू मला कधीच मिळवलं नव्हतंस, ती शांतपणे म्हणाली. हे ऐकताच आरव हादरला. असं बोलू नकोस. पण सान्वी आता निर्णय घेऊन बसली होती. त्या रात्री तिने तिच्या कपाटातून बॅग काढली, काही कपडे भरले, काही आठवणी हातात घेतल्या आणि मग आरवने तिला दिलेला छोटासा फोटो फ्रेम हातात आला. त्यात दोघांचा एक हसरा फोटो होता. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. हे सगळं खोटं होतं का? ती स्वतःशीच बोलली. रात्री उशिरा सगळे झोपलेले असताना सान्वी खाली आली. मीराताईंच्या खोलीसमोर थांबली. दाराकडे पाहत तिचे डोळे भरून आले. या घरात तिला खूप काही दिलं होतं, आईचं प्रेम, कुटुंब आणि आरव. पण आज ती सगळं मागे सोडून जात होती. टेबलावर तिने एक पत्र ठेवलं आणि शांतपणे घराबाहेर पडली. सकाळी आरव उठला. त्याला सान्वी दिसली नाही. त्याने विचार केला ती किचनमध्ये असेल, पण तिथेही ती नव्हती. हॉलमध्ये आला आणि टेबलावर पडलेलं पत्र त्याच्या नजरेस पडलं. त्याच्या हातांनी थरथरत ते पत्र उघडलं. पत्रात लिहिलं होतं, आरव, मी तुला दोष देत नाही. कदाचित परिस्थितीने तुला हे निर्णय घ्यायला भाग पाडलं असेल. पण ज्या नात्याचा पाया सत्यावर नसतो त्या नात्यावर मी आयुष्य उभं करू शकत नाही. मला स्वतःला शोधण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. माझा शोध घेऊ नकोस. सान्वी. पत्र वाचून आरवच्या हातातून कागद खाली पडला. नाही, तो पुटपुटला. त्याने लगेच तिचा फोन लावला. फोन बंद होता. त्याने तिच्या मैत्रिणींना फोन केला. कोणालाच काही माहिती नव्हतं. मीराताई आणि आजोबांनाही धक्का बसला. सान्वी घर सोडून गेली. संपूर्ण बंगल्यात तणाव पसरला. दुसरीकडे एका बसमध्ये खिडकीजवळ बसलेली सान्वी रडत होती. तिच्या हातात अजूनही तो फोटो होता. ती आरवला विसरण्याचा प्रयत्न करत होती, पण प्रत्येक आठवण त्याच्याशी जोडलेली होती. त्याचवेळी वेदांतला त्याच्या माणसाचा फोन आला. सर, सान्वी घर सोडून गेली. वेदांतच्या चेहऱ्यावर विजयी हास्य उमटलं. छान, आता खेळाचा दुसरा टप्पा सुरू होईल. पण त्याला माहिती नव्हतं की त्याने आरवच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली होती. कारण सान्वीला गमावल्यानंतर आरव आता फक्त एक प्रेमात पडलेला नवरा नव्हता. तो अशा माणसात बदलणार होता जो संपूर्ण जगाशी लढायला तयार होता. आणि पुढच्या क्षणापासून त्याचा एकच उद्देश असणार होता, सान्वीला शोधणं.
आरव वेड्यासारखा सान्वीचा शोध घेतो. सान्वीचं पत्र अजूनही आरवच्या हातात होतं. त्या कागदावर पडलेले तिचे अश्रू अजूनही स्पष्ट दिसत होते. पण आता ती त्याच्यासोबत नव्हती. ती निघून गेली होती त्याच्या आयुष्यातून, त्याच्या घरातून आणि कदाचित त्याच्या हृदयातूनही. माझा शोध घेऊ नकोस. पत्रातील ते शब्द पुन्हा पुन्हा त्याच्या कानात घुमत होते. आरवने रागाने पत्र टेबलावर फेकलं. अशक्य, तो ओरडला. तू कुठेही जा सान्वी, मी तुला शोधून काढेन. मीराताईंच्या डोळ्यात अश्रू होते. आरव शांत हो. पण आरव आता शांत राहण्याच्या पलीकडे गेला होता. त्याने लगेच संपूर्ण सिक्युरिटी टीमला बोलावलं. शहरातील प्रत्येक बस स्टँड, रेल्वे स्टेशन, हॉटेल आणि टॅक्सी रेकॉर्ड तपासा. मला सान्वी कुठे आहे ते शोधायचं आहे आजच. देशमुख ग्रुपची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. दुसरीकडे सान्वी एका लहानशा डोंगराळ गावात पोहोचली होती. हे गाव तिच्या आईच्या मैत्रिणीचं होतं. तिने कोणालाही आपला पत्ता सांगितला नव्हता. तिला फक्त काही दिवस एकटं राहायचं होतं, स्वतःला समजून घ्यायचं होतं. पण मनाला शांतता मिळत नव्हती. खिडकीतून बाहेर पाहताना तिला सतत आरवची आठवण येत होती. त्याचं हसणं, त्याची काळजी, तिच्यासाठी केलेले प्रयत्न. जर तो माझ्यावर खरंच प्रेम करत असेल तर, ती स्वतःशीच म्हणाली. मात्र पुढच्याच क्षणी वेदांतचा व्हिडिओ तिच्या डोळ्यासमोर आला आणि तिचं मन पुन्हा गोंधळून गेलं. त्याचवेळी आरव शहरभर सान्वीचा शोध घेत होता. त्याने तिच्या कॉलेजमधील मैत्रिणींना भेटलं, जुन्या ओळखी तपासल्या, बँक व्यवहार तपासले, फोन लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. पण काहीच सापडत नव्हतं. ती जणू हवेत विरघळली होती. 3 दिवस झाले आरवने व्यवस्थित झोप घेतली नव्हती. तो ऑफिसमध्येही जात नव्हता. करण चिंतेत पडला. भाऊ, स्वतःकडे बघ, तू स्वतःला संपवतो आहेस. आरवच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे आली होती. माझं सगळंच तिच्यासोबत केलं आहे, तो शांतपणे म्हणाला. करण काही बोलू शकला नाही, कारण त्याने पहिल्यांदाच आरवला इतका तुटलेला पाहिलं होतं. दरम्यान कियारा आणि वेदांत मात्र आनंदात होते. आरव पूर्णपणे कोसळतो आहे, कियारा म्हणाली. आणखी काही दिवसात कंपनीही त्याच्या हातातून जाईल. पण वेदांत विचारात पडला होता. मला एक गोष्ट खटकते आहे. काय? सान्वी अजूनही आपल्याविरुद्ध कोणताही निर्णय घेत नाहीये. कियाराने खांदे उडवले. ती आता महत्वाची नाही. वेदांत हलकसं हसला. तू अजूनही सान्वीला कमी लेखतेस. तीच आपला संपूर्ण खेळ उद्ध्वस्त करू शकते. दुसरीकडे त्या गावात एका रात्री सान्वीला झोप येत नव्हती. ती घराबाहेर आली. थंड वारा वाहत होता. आकाशात चंद्र चमकत होता. तेवढ्यात तिला रस्त्याच्या कोपऱ्यावर एक वृद्ध माणूस दिसला. तो तिला पाहून हसला. तू देशमुखांची सून आहेस ना? सान्वी दचकली. तुम्हाला कसं माहीत? वृद्धाने खिशातून एक जुना फोटो काढला. तो फोटो पाहून सान्वी थक्क झाली. त्या फोटोत आरवचे वडील आणि त्यांच्यासोबत उभा असलेला एक माणूस होता. फोटोच्या मागे नाव लिहिलं होतं, राघव शेखावत. सान्वीचा श्वास अडकला. हा फोटो तुम्हाला कुठे मिळाला? वृद्ध माणूस गंभीर झाला. कारण राघव माझा मित्र होता. हे ऐकताच सान्वीच्या अंगावर काटा आला. तो जिवंत आहे का? वृद्धाने आजूबाजूला पाहिलं. मग तो हळू आवाजात म्हणाला, हो, आणि तो तुझ्याशी भेटू इच्छितो. सान्वी स्तब्ध झाली. याच क्षणी शहरात आरवच्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. मेसेजमध्ये फक्त एक फोटो होता. तो फोटो पाहून आरवच्या डोळ्यात चमक आली, कारण त्या फोटोत सान्वी दिसत होती. ती जिवंत आणि सुरक्षित होती. फोटोखाली एकच वाक्य लिहिलं होतं, तुला तुझी पत्नी परत हवी असेल तर उद्या रात्री जुन्या रेल्वे स्टेशनवर ये, एकटा ये. आरवच्या मुठी आवळल्या गेल्या. त्याला समजलं हा सापळा असू शकतो, पण त्याच्यासाठी त्याला काही फरक पडत नव्हता, कारण उद्या अनेक दिवसानंतर तो पुन्हा सान्वीला पाहणार होता. पण त्याला माहिती नव्हतं की रेल्वे स्टेशनवर फक्त प्रेमाची भेट होणार नव्हती, तर अनेक वर्षापासून लपलेलं एक भयंकर सत्य उघड होणार होतं. रेल्वे स्टेशनवर आरव आणि सान्वीची भावनिक भेट आणि राघव शेखावतचा सर्वात मोठा खुलासा.
रात्रीचे 10 वाजले होते. शहराबाहेरील जुनं रेल्वे स्टेशन पूर्णपणे ओसाड पडलं होतं. कधी काळी गजबजलेलं ते स्टेशन आता फक्त आठवणींचं ठिकाण बनलं होतं. आरूची गाडी स्टेशन बाहेर येऊन थांबली. तो गाडीतून उतरला. त्याच्या मनात हजारो प्रश्न होते. हा सापळा असेल की खरंच सान्वी तिथे असेल? पण एक गोष्ट निश्चित होती, आज तो तिला भेटल्याशिवाय परत जाणार नव्हता. तो हळूहळू प्लॅटफॉर्मकडे चालू लागला. थंड वारा वाहत होता. दूर कुठेतरी कुत्र्यांचे आवाज ऐकू येत होते. अचानक त्याची नजर प्लॅटफॉर्मच्या शेवटी उभ्या असलेल्या एका व्यक्तीवर पडली. ती व्यक्ती त्याच्याकडे पाठ करून उभी होती. आरवचं हृदय जोरात धडधडू लागलं, कारण त्या व्यक्तीला तो हजारो लोकांमध्येही ओळखू शकला असता. सान्वी. त्याच्या ओठांतून नकळत शब्द बाहेर पडले. ती हळूहळू मागे वळली. दोघांची नजरानजर झाली. कित्येक दिवसांचं अंतर, कित्येक अश्रू, कित्येक गैरसमज क्षणभरात डोळ्यांसमोर उभे राहिले. सान्वीच्या डोळ्यात पाणी आलं. आरव तिच्याकडे पाहतच राहिला. त्या क्षणी त्याला बाकीचं काहीच दिसत नव्हतं. न कंपनी, न संकट, न कटकारस्थान, फक्त सान्वी. काही क्षण दोघे काहीच बोलले नाहीत. मग आरव तिच्याकडे चालू लागला. सान्वीही त्याच्याकडे चालू लागली आणि पुढच्या क्षणी दोघे समोरासमोर उभे होते. तू ठीक आहेस ना? हा आरवचा पहिला प्रश्न होता. सान्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी ठीक आहे. खोटं बोलते आहेस, आरव हळूच म्हणाला. हे ऐकून तिचा बांध फुटला. मी प्रयत्न केला तुला विसरण्याचा, ती रडत म्हणाली. पण नाही जमलं. आरवचेही डोळे भरून आले. मलाही नाही. क्षणभर दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. मग आरवने हळूच तिचे अश्रू पुसले. तू माझं ऐकलं असतंस तर? तू सत्य आधी सांगितलं असतंस तर? सान्वीने उत्तर दिलं. दोघेही शांत झाले, कारण दोघांच्याही शब्दात वेदना होत्या. तेवढ्यात मागून टाळ्यांचा आवाज आला. दोघेही दचकून मागे वळले. अंधारातून एक व्यक्ती बाहेर आली. पांढरे केस, गंभीर चेहरा आणि डोळ्यात अनेक वर्षांची रहस्य. आरवच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. तुम्ही? ती व्यक्ती पुढे आली. हो आरव, मी राघव शेखावत. क्षणभर आरव आणि सान्वी स्तब्ध झाले, कारण ज्या माणसाला सगळे मृत समजत होते तो आज त्यांच्या समोर उभा होता. आरवने खोल श्वास घेतला. तुमच्या कुटुंबावर आलेल्या संकटामागचं सत्य जाणून घ्यायचं आहे ना? हो, आरव ठामपणे म्हणाला. आरवच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. मग ऐक, तुझ्या वडिलांनी कोणताही घोटाळा केला नव्हता. आरव आणि सान्वी एकमेकांकडे पाहू लागले. मग दोषी कोण? राघवने उत्तर दिलं. वेदांतचे वडील. हे ऐकताच दोघे हादरले. काय? हो, देशमुख कुटुंबाचा विश्वासघात करणारे तेच होते. आणि आता राघवचा आवाज आणखी गंभीर झाला. त्यांचा अपूर्ण बदला वेदांत पूर्ण करत आहे. आरवच्या मुठी आवळल्या गेल्या. अनेक वर्षांचं कोडं सुटायला सुरुवात झाली होती. पण पुढच्या क्षणी राघवने आणखी एक धक्कादायक गोष्ट सांगितली. वेदांत एकटा नाही, त्याच्या मागे अजून एक व्यक्ती आहे. अशी व्यक्ती जिच्यावर तुम्ही दोघेही पूर्ण विश्वास ठेवता. आरव आणि सान्वीच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. कोण? राघव उत्तर देणार इतक्यात अचानक गोळीबाराचा आवाज झाला. धाड! राघवच्या छातीत गोळी लागली. राघवजी! सान्वी किंचाळली. आरव धावत त्यांच्याकडे गेला. राघव जमिनीवर कोसळला. त्याच्या ओठांवरून रक्त वाहत होतं. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, विश्वास! ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास आहे त्याच्यापासून सावध राहा. आणि पुढच्याच क्षणी त्याचे डोळे मिटले. आरव आणि सान्वी स्तब्ध झाले. गोळी कोणी झाडली? राघव नेमकं कोणाचं नाव सांगणार होता? आणि त्यांच्या सर्वात जवळचा विश्वासू व्यक्तीचं या कटात सामील आहे का? या प्रश्नांची उत्तरं अजून बाकी होती. पण एक गोष्ट मात्र निश्चित होती. आता आरव आणि सान्वी पुन्हा एकत्र उभे होते आणि त्यांच्या प्रेमाची खरी लढाई आता सुरू होणार होती. पुढे भाग 10 मध्ये आरव सगळ्यांसमोर प्रेमाची कबुली देणार. पण त्याचवेळी राघवच्या मृत्यूमागचा धक्कादायक संशय देशमुख कुटुंबातील एका जवळच्या व्यक्तीवर जाणार. काय वाटते तुम्हाला? प्रेम जिंकेल की विश्वासघात? हे पाहू आपण पुढील भागामध्ये. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा.
कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.